युती संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी मला विचारावं. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना असे आदेश दिलेले आहेत. राज ठाकरेंच्या सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात असल्याचं कळतंय. विजयी मेळाव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता, परंतु त्या पश्चात युती संदर्भात कोणीही बोलू नये आणि बोलण्यापूर्वी मला विचारावं अशा पद्धतीचे आदेश मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्याचं कळतंय आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमही आहे. आपले प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत. अजय, 2च दिवसापूर्वी अत्यंत मोठी अशी घटना घडली होती. 2 ठाकरे एकत्र एका व्यासपीठावरती आले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमधला उत्साह सुद्धा प्रचंड ओसंडून वाहताना आपण डोळ्यांनी पाहिलेला होता. अशा परिस्थितीमध्ये आता ही जी माहिती येते की राज ठाकरेंनी म्हटलंय की युती संदर्भात कोणी बोलू नये आणि मला विचारावं बोलण्यापूर्वी, याचा अर्थ काय समजायचा? आपण जर पाहिलं तर नुकतीच 2 दिवसाआधी 2 बंधू जे ते एका मंचावर आले होते आणि युतीच्या चर्चा ज्या त्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता थेट राज ठाकरे यांनी जे ते पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की युती संदर्भात जे कोणीही बोलू नये, बोलण्याआधी जे ते माझ्याशी संवाद साधावा आणि त्याच्यानंतरच पुढची जी ती भाष्य करावी. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत की मग नेमकं राज ठाकरेंच्या मनात काय. तर दुसरीकडे असं सांगण्यात येतंय की आता युती झाल्यानंतर जे ते अनेक नव्याने चर्चा सुरू होतील, मग त्या वाटाघाटीच्या असतील किंवा इतर मुद्द्यांवर. त्यामुळे त्या चर्चांना नेमकं काय उत्तर द्यायचं या आधी चर्चा पक्षांतर्गत केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्या ज्या आहेत त्या मित्र पक्षांसोबत केल्या पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर ही सावध भूमिका जी आहे ती मांडण्यात आलेली आहे. त्यासोबतच जे पदाधिकारी किंवा प्रवक्ते जे ते अधिक आक्रमकपणाने बोलतात किंवा काही शब्द मागे पुढे करतात, त्यांच्यासाठी ह्या विशेष सूचना ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद अजय, आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युती संदर्भात चर्चा करू नका अशी सूचना दिल्याची माहिती आमच्याकडे आहे.